नमस्ते, मैं मिसेस डॉक्टर अमित ए न्यू वर्क्स इस क्रिप्टो प्रोजेक्ट के बारे में जानकारी देखेंगे. सुरुवात करा. आजच्या या एका अतिशय खास आणि माहितीपूर्ण विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत, जो निसर्गातल्या एका अद्भुत चमत्काराला थेट आपल्या आधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाशी जोडतो. आपण ए नेटवर्क म्हणजेच NET या प्रोजेक्टची अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत. विचार करा, मुंग्यांचं वारूळ आणि क्रिप्टो आहे ना रंजक. चला तर मग पाहूया. पण हो, पुढे जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. पहा, मी काही सेबी म्हणजेच SEB रजिस्टर सल्लागार नाहीये. त्यामुळे हे जे काही विश्लेषण आपण पाहतोय ते केवळ आणि केवळ शैक्षणिक उद्दिष्टासाठी आहे. कमोडिटी किंवा शेअर मार्केटमध्ये कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या स्वतःच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. हे नेहमी लक्षात ठेवा बरं का. आता मला सांगा, कधी मुंग्यांच्या वारुळाकडे बारकाईने पाहिलंय का तुम्ही? अगदी सिनेमॅटिक आणि थक्क करणारी रचना असते त्यांची. इथला सर्वात कळीचा प्रश्न हा आहे की एका साध्या जैविक मुंग्यांच्या वारुळाकडून आपण एक अत्यंत सुरक्षित आणि विकेंद्रित क्रिप्टो नेटवर्क कसं बनवायचं हे शिकू शकतो का? तो उत्तर आहे हो. मुंग्यांचं वारूळ ही निसर्गाची एक अतिशय गुंतागुंतीची पण अचूक चालणारी सिस्टम असते आणि याच भन्नाट संकल्पनेवर नेटवर्कने आपली संपूर्ण डिजिटल इकोसिस्टम उभी केली आहे. आता यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया, ती म्हणजे सुपर ऑर्गॅनिझम. सोप्या भाषेत सांगायचं तर मुंग्यांचं वारूळ हे एक सुपर ऑर्गॅनिझम असतं. म्हणजे काय? तर प्रत्येक मुंगीचं अगदी छोटंसं योगदान एकत्र येतं आणि त्यातून एक प्रचंड मोठी, मजबूत सिस्टम तयार होते. आणि सर्वात भारी गोष्ट माहितीये? या वारुळात कोणीही बॉस नसतो. सगळ्या मुंग्या आपापलं काम अगदी शिस्तीत करतात. अगदी याचप्रमाणे नेटवर्कमध्ये तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक युजरच्या सहभागातून हे संपूर्ण डिजिटल नेटवर्क आपोआप मजबूत होत जातं. आणि हीच तुलना जर आपण थोडी सविस्तर पाहिली तर निसर्गातील मुंग्यांच्या भूमिका आणि डिजिटल विश्वातील युजर्सच्या भूमिका कशा अगदी अचूक जुळतात ते पहा. निसर्गात मुंग्या काय करतात? अन्न शोधतात, वारूळ बांधतात आणि संरक्षण करतात, बरोबर? नेटवर्कच्या अँड्स प्रोग्राममध्ये नेमकं हेच काम मायनिंग सेशन्स, डेव्हलपमेंट आणि सुरक्षेच्या माध्यमातून केलं जातं. लक्षात घ्या, या भूमिका म्हणजे कोणतंही फिक्स पेआउट देणाऱ्या नोकऱ्या नाहीत, तर एका उत्तम समन्वयासाठी तयार केलेलं हे एक शानदार स्ट्रक्चर आहे. चला तर मग आता या प्रत्येक भूमिकेत थोडं डोकं घालूया. पहिली आणि सर्वात मोठी भूमिका म्हणजे वर्कर अँड्स म्हणजेच कामगार मुंग्या. वारुळात या मुंग्या अन्न आणण्याचं आणि स्वच्छतेचं काम करतात. नेटवर्कच्या भाषेत सांगायचं तर हे बहुसंख्य सामान्य युजर्स असतात. हे आपले मुख्य मायनर्स आहेत. यांचं काम काय? तर नियमित 6 तासांचे अँटवर्क सेशन्स पूर्ण करणं आणि सातत्याने ANTS गोळा करत राहणं. हे नेटवर्कचा अगदी कणा आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण फक्त कामगार मुंग्या असून चालत नाही ना. त्यांच्यासोबतच वारुळात नवीन रस्ते बनणाऱ्या बिल्डर अँट्स देखील असतात. आता नेटवर्कमध्ये हे बिल्डर्स कोण आहेत? तर हे आहेत डेव्हलपर्स, डिझायनर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बनवणारे लोक. त्यांच्या जोडीला असतात स्काउट अँट्स. निसर्गात या मुंग्या नवीन जागा शोधतात आणि इथे डिजिटल विश्वात या कम्युनिटीचा विस्तार करतात. नवीन भागीदारी करणं आणि जास्तीत जास्त लोकांना जोडून इकोसिस्टम वाढवणं हे या स्काउट्सचं मुख्य काम असतं. आता नेटवर्क एवढं मोठं होतंय म्हटल्यावर सुरक्षेचा प्रश्न आलाच. त्याची जबाबदारी असते सोल्जर अँड्स म्हणजेच सैनिक मुंग्यांवर. ते सिक्युरिटी, मॉडरेशन पाहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पॅम थांबवतात. त्याचप्रमाणे फार्मर किंवा नर्स अँड्स असतात, ज्या नवीन सदस्यांना मार्गदर्शन करून दीर्घकालीन वाढीस मदत करतात. आणि हो, काही विशेष मोहिमा असतील तर क्वीन किंवा स्वॉर्म या प्रतिकात्मक भूमिका एकत्र येऊन अतिशय उत्तम प्रकारे समन्वय साधतात. आहे की नाही एकदम अचूक नियोजन? तर मित्रांनो, यातून आपण काय शिकतो? इथला सर्वात गाभा असलेला मुद्दा हा आहे की या इकोसिस्टममध्ये प्रत्येक घटक तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणतात ना, प्रत्येक मुंगी महत्त्वाची आहे. जेव्हा कॉलनी मजबूत होते तेव्हा सर्वांचाच फायदा होतो. इथे जे अँट कोड्स वापरले जातात ते केवळ लोकांना या कॉलनीमध्ये जोडण्यासाठी असतात. त्यातून तुम्हाला कोणताही अतिरिक्त किंवा वेगळा बोनस मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही सर्वजण एकजुटीने काम करता तेव्हा संपूर्ण नेटवर्कचं यश नक्कीच 100% निश्चित होतं. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं प्रत्यक्षात कसं चालतं? तर चला ॲपमध्येच फेरफटका मारूया. ॲपमध्ये प्रामुख्याने 2 महत्त्वाचे भाग आहेत, डॅशबोर्ड आणि मायनिंग पेज.
डॅशबोर्डवर तुम्ही तुमचा बॅलन्स आणि 1000 सेशन्सचं जे टार्गेट आहे ते अगदी सहज ट्रॅक करू शकता. आणि मायनिंग पेजवरून तुम्ही 6 तासांचे प्रूफ ऑफ टाईम म्हणजेच TPOW मायनिंग सुरू करू शकता. सर्वात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं बॅकग्राऊंडमध्ये चालतं. म्हणजे तुम्ही फोन बंद ठेवला तरी तुमचं मायनिंग चालूच राहतं. मायनिंग सोबतच ॲपमध्ये सुरक्षेलाही तितकंच महत्त्व दिलंय. इथे एक सुरक्षित वॉलेट विभाग आहे. फक्त एका क्लिकवर तुमचं ANET वॉलेट तयार होतो आणि तुम्ही सुरक्षेसाठी त्याला पिन सेट करू शकता. त्याशिवाय Web3 आणि मार्केट विभागामध्ये तुम्हाला BNB चेनवरील ANET टोकनची सर्व माहिती, किमतीचे चार्ट्स आणि डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज म्हणजेच डेक्सच्या लिंक्स मिळतील. आणि हो, तुमचे 1000 सेशन्स पूर्ण झाल्यावर ट्रान्सफरची पात्रता देखील इथेच पाहता येते. ॲपमध्ये आणखी 2 टॅब आहेत जे तुम्ही अजिबात मिस करू नयेत: प्रोफाईल आणि सेटिंग्ज. प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला या नेटवर्कमध्ये जोडण्यासाठी एक अँट कोड टाकावा लागतो, जसं की ANET11K6. आणि सुरक्षेच्या दृष्टीने सेटिंग्जचा टॅब खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला ईमेल OTP रिकव्हरी, पिन रिसेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सीड फ्रेज बॅकअप घेण्याचे पर्याय मिळतात. तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेसाठी हा बॅकअप घेणं अगदी मस्त आहे बरं का. आता आपण एका अशा संकल्पनेकडे वळतोय जी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ती म्हणजे मायग्रेशन वॉलेट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं ब्रिज किंवा पूल आहे. ॲपमधलं तुमचं एनेट वॉलेट आणि ट्रस्ट वॉलेट किंवा मेटामास्कसारखं बाहेरचं वॉलेट यांना जोडण्याची ही एक प्रक्रिया आहे. भविष्यात जेव्हा तुम्हाला तुमचे टोकन्स Web4 किंवा लेयर 1 मेननेटवर ट्रान्सफर करायचे असतील, तेव्हा हेच मायग्रेशन वॉलेट तुमच्या कामाला येणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं प्रत्यक्षात कसं सुरू करायचं? चला पहिल्या 4 सोप्या पायऱ्या पाहूया. सर्वात आधी ॲप डाउनलोड करून ईमेल किंवा फोन नंबर वापरून आपली नोंदणी पूर्ण करा. दुसरी स्टेप म्हणजे तिथे विचारलेला कोड टाका. इथे तुम्ही ANET11K6 हा कोड वापरू शकता. तिसऱ्या पायरीत फक्त एका क्लिकवर तुमचं वॉलेट जनरेट करा आणि त्याला सुरक्षित पिन सेट करा. आणि चौथी सर्वात महत्त्वाची स्टेप, दररोज न चुकता 6 तासांचे अँट वर्क सुरू करा आणि तुमचे अँट्स मिळवायला सुरुवात करा. अर्थात आपला प्रवास इथेच थांबत नाही. पुढच्या पायऱ्या खऱ्या गेम चेंजर आहेत. 5वी पायरी म्हणजे संयमाने आपले 1000 व्हेरिफाईड सेशन्स पूर्ण करणे. एकदा काही टार्गेट पूर्ण झालं की 6व्या पायरीत तुमची स्वॉप आणि ट्रान्सफरची पात्रता अनलॉक होते. त्यानंतर 7व्या पायरीत पहिल्या यशस्वी सेटलमेंटनंतर तुमचं भारी असं NFT प्रोफाईल ॲक्टिव्हेट होतं. आणि अगदी शेवटच्या म्हणजे 8व्या पायरीत भविष्यातील ट्रान्सफरसाठी तुमचं मायग्रेशन वॉलेट ॲड्रेस सेट करून तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता. हे सगळं समजून घेत असताना एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचा आहे. पहा, हे एक पूर्णपणे पारदर्शक आणि मायनिंग फर्स्ट मॉडेल आहे. याचा अर्थ असा की यात नफ्याची कोणतीही गॅरंटी किंवा पूर्वहमी दिली जात नाही. त्यामुळे नेहमीचा नियम लक्षात ठेवा: डू युअर ओन रिसर्च. कोणत्याही प्रोजेक्टचा भाग होण्यापूर्वी स्वतःचं सखोल संशोधन करा आणि त्यांचा अधिकृत व्हाईट पेपर नक्की काळजीपूर्वक वाचा. तर आपण आज पाहिलं की निसर्गाच्या एका साध्याशा नियमावरून एक आधुनिक डिजिटल क्रांती कशी उभी राहू शकते. आपण सर्वांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि एकजुटीने काम केलं तर एक अतिशय भक्कम अशी इकोसिस्टम आपण नक्कीच उभी करू शकतो. नेटवर्क से जुड़ने के लिए मेरा रेफरर कोड ANET11K6 यूज करें. तंत्रज्ञान आणि निसर्गाचं हे असं अजोड नातं खरोखरच विचार करायला लावणार आहे, नाही का? सामूहिक प्रयत्नांची ताकद जर डिजिटल जगात इतकी प्रभावी ठरू शकते, तर भविष्यात ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणखी कोणती नवीन आणि थक्क करणारी वळणे घेईल यावर नक्की विचार करा. अशाच नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी सोबत जोडलेले रहा. लास्ट में मेरे यूट्यूब चैनल @crypto_India 2080 को सब्सक्राइब करें. धन्यवाद.